मंडळी, महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभेची चर्चा सुरू झाली आणि एक नाव चांगलंच चर्चेत आलं, ते म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख। महाविकास आघाडीतील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप, त्यानंतर त्यांना झालेली अटक, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली होती। या प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप प्रत्यारोपांचा चांगलाच खेळ रंगला होता। त्यानंतर त्यांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आणि बराच काळ तुरुंगात राहावं लागलं। त्यानंतर ज्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळून महायुतीचं सरकार आलं, त्याच्या काही काळानंतरच अनिल देशमुख हे तुरुंगातून बाहेर आले। त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या। अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलामधील सुप्त संघर्ष समोर आला। पण या सगळ्या गोष्टी मागे पडल्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती। अनिल देशमुख सुरुवातीला विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले, पण अचानक अर्ज भरण्याच्या दिवशी अनिल देशमुखांनी माघार घेतली आणि मुलगा सलील देशमुखनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आता प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलाला आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात पुढे नेणं सोपं वाटतं। आपला वारसा आपल्या मुलांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा पालकांना असतेच। साहजिकच प्रत्येक बापानं आपल्या मुलाला नेतृत्व म्हणून समोर आणणं यात काही चुकीचं नाही। यालाच काही लोक नेपोटिझम असं म्हणतात। आता काही जण याचा विरोध करतात आणि काही जणांना हे पटतं सुद्धा। मात्र जर का आपण काटोलचा विचार केला तर इथला एक वेगळा पॅटर्न आहे। तो पॅटर्न म्हणजे घराणेशाहीला नाकारण्याचा। चला या बाबतीत जरा सविस्तर समजून घेऊयात। तसंच काटोल मतदारसंघातील लढत कशी होणार हे सुद्धा जाणून घेऊयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। सुरुवात करू 2004 पासून। लोकप्रिय आमदार सुनील शिंदे यांचे पुत्र सतीश शिंदे यांनी शिवसेनेच्या तिकिटावरती याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जनतेनं त्यांना स्पष्टपणे नाकारलं। त्यानंतर शेकाप पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरेंद्र देशमुख यांचे पुत्र राहुल देशमुख यांनी देखील 2009 आणि 2014 मध्ये इथून निवडणूक लढवली। काटोलकरांनी दोन्ही वेळा त्यांचा पराभव करून स्पष्ट मेसेज दिला की या मतदारसंघात घराणेशाही चालणार नाही। मालिका इथेच थांबली नाही। पुढे 2009 मध्ये किरण पांडव यांनी देखील निवडणूक लढवली होती। काटोलकरांनी त्यांनाही धूळ चारली। हे दोन्ही चेहरे घराण्याच्या वारशाने आलेले चेहरे होते, जे आज काटोल मतदारसंघात फारसे दिसत नाहीत। हा इतिहास समजून न घेता पुन्हा सलील देशमुख यांना मैदानात उतरवण्यात आले। त्यामुळे शरद पवार यांनी कुठल्या विचारातून निर्णय घेतला असेल यावर अनेक जाणकार विचार करत आहेत। किंबहुना अनेक जाणत्या लोकांनी हे स्पष्ट सांगितलंय की काटोलमध्ये घराणेशाहीला पराभूत करण्याची ही मालिका कायम सुरू राहणार आहे आणि परिणामी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांना देखील पराभव स्वीकारावा लागू शकतो, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे। आणि त्याच काटोल पॅटर्नचा फटका माजी मंत्री ज्ञानयोगी श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क्य जिचकार यांनाही बसणार असल्याचं बोललं जात आहे, कारण तेही याच मतदारसंघातून अपक्ष रिंगणात आहेत। राहुल देशमुख यांचा पराभव तर त्यांनीच मान्य केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। म्हणजेच काय तर घराणेशाहीला डावलणाऱ्या काटोल मतदारसंघात यंदाही तोच पॅटर्न कायम राहणार असा अंदाज आहे। आता ही झाली घराणेशाहीची गोष्ट। आता आपण सद्यस्थितीला घराणेशाही व्यतिरिक्त कशी गणितं असू शकतात हे जाणून घेऊयात। एक गोष्ट स्पष्ट आहे, शरद पवार यांनी या मतदारसंघातून सलील देशमुख यांना उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे भाजपनं या मतदारसंघामधून त्यांचे नेहमीचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांना रिंगणात उतरवलं आहे। आता मुळात सलील देशमुख यांना उमेदवारी कशी जाहीर झाली तर अनिल देशमुख तुरुंगात गेले तेव्हापासून सलील देशमुख हे मतदारसंघाला हातभार लावत होते। त्यामुळे त्यांची यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती। देशमुखांनी मुलासाठी तिकीट मागितलं होतं, मात्र राजकीय गणितं बघता सुरुवातीला अनिल देशमुख यांनाच उमेदवारी जाहीर झाली। त्यामुळे देशमुख कुटुंबात वाद झाला आणि त्यानंतर अनिल देशमुख यांनी माघार घेतल्याचं बोललं जातं। पण याही पलीकडे जाऊन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांमुळे त्यांचा अर्ज बाद होण्याची शक्यता होती। त्यामुळे त्यांनी आधीच माघार घेतल्याचं मूळ कारण त्यामागे आहे। आता सलील देशमुख यांची ही पहिलीच निवडणूक असणार आहे, त्यामुळे अनिल देशमुख यांची इतक्या वर्षांची सत्ता टिकवून ठेवणं हे मोठं आव्हान सलील देशमुख यांच्यासमोर असणार आहे। तर दुसरीकडे काटोल विधानसभा मतदारसंघातून 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तब्बल 94,000 मतं मिळवत विजय मिळवला होता। त्यांनी भाजपचे चरणसिंग ठाकूर यांना पराभूत करून आपला विधानसभा मतदारसंघ पुन्हा काबीज केला होता। सलग 4 वेळा काटोल सर करणारे माजी गृहमंत्री तसंच राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल देशमुख यांच्या विरुद्ध लढत देणारे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर आज सलील देशमुख यांच्या समोर आहेत। एकूणच भाजपनं चरणसिंग ठाकूर यांना मैदानात उतरवत देशमुख कुटुंबियांना आव्हान दिलं आहे। काटोलमध्ये घराणेशाही संपून एका सामान्य कार्यकर्त्यांना संधी द्यावी असं आवाहन चरणसिंग ठाकूर हे मतदारसंघात करत आहेत। चरणसिंग ठाकूर यांनी 2019ला अनिल देशमुखांना चांगली टक्कर दिली होती। 2019 मध्ये पराभव झाल्यानंतर चरणसिंग ठाकूर यांनी हा मतदारसंघ नव्यानं बांधायला सुरुवात केली।
त्यामुळे ही लढत चुरशीची होऊ शकते। यानंतर काँग्रेसचे युवा नेते जिचकार यांचे पुत्र यांनीही काटोल मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली होती। मात्र त्यांची ही मागणी पक्षानं फेटाळल्यानं त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून काटोल मतदारसंघातून शेड्यू ठोकला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत नवा पेच निर्माण झाला आहे। किंबहुना सलील देशमुख यांच्या समोर मतविभाजनाचा मोठा प्रश्न समोर उभा राहिला आहे। एकंदरीतच काटोल विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत होणार हे मात्र निश्चित आहे। शिवाय इथं कोण निवडून येणार याचा अंदाज लावणं या क्षणाला कठीण असलं तरी घराणेशाहीचा इतिहास लक्षात घेता चरणसिंग ठाकूर यांचं पारडं जड असल्याचं इथं दिसून येतं। याबाबतचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत। तत्पूर्वी तुमच्या मते या तिहेरी लढतीत कोण बाजी मारणार, तुम्हाला काय वाटतंय? काटोलकरांचा घराणेशाही विरोधाचा हा पॅटर्न कसा आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।